अयोध्या येथे कार सेवेसाठी गेलेले भाजपचे नेते मधू चव्हाण आपल्यासोबत आहेत. सर, आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. पुन्हा एकदा त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की शिवसेनेचं मोठं योगदान आहे राम मंदिरामध्ये. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? एक त्या ठिकाणी त्यांचं योगदान अतिशय शून्य आहे. जर योगदान ज्यांचं होतं BJP, संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, ते बोंबलत नाही आहेत आमचं योगदान होतं, कारण त्यांचं होतं. यांचं योगदान अजिबात नव्हतं. कारण त्यावेळेला श्रद्धेय बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं की भजन कीर्तन करायला माझे शिवसैनिक तिथे जाणार नाहीत. आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरनंतर जो शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा झाला, तिथेही स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब असं म्हणाले होते की माझे शिवसैनिक तिथे कारसेवकाला गेलेले नव्हते. त्यामुळे जिथे कोणी शिवसेना म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोणाला पाठवलं नव्हतं, गेले नव्हते, त्याचं श्रेय आता घेऊ नका, कोणी तुम्हाला ते देणार नाही. सर, पंतप्रधान यांनी सांगितलं की 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण उद्धव ठाकरे म्हणत आहेत की जे 10 वर्षामध्ये सरकारने दिवाळी काढले त्याच्यावरती पहिली चर्चा करा. मग ती चायवरती असून दे, बिस्किटवरती असून दे, फरसाणवरती असून दे, कशावरती? हल्ली अतार्किक आणि असंगत आणि एक प्रकारचं ज्याला काय अर्थ नाही असं बोलण्यामध्ये त्यांची आता धाटी झालेली आहे. होय, दिवाळी साजरी करायचं आव्हान अशासाठी केलं गेलं की 1528 पासून 1947 त्याच्यानंतर 70 वर्ष हजारो लाखो लोकांचं बलिदान गेलं. आणि त्याच्यातून आज प्रभू रामचंद्र जो आमचा सांस्कृतिक मूल्य आहे, आमचं आध्यात्मिक मूल्य आहे, आमचं श्रद्धास्थान आहे प्राचीन काळापासून, त्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तिथे होते. ते आमची दिवाळीच आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून 10 वर्षाचं काय सांगताय? 10 वर्ष प्रगती केली म्हणून 400च्या वर लोकांना त्या निवडून देणार आहेत. उलट तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात महाराष्ट्र लुटलात तुम्ही. सर्व विकासाची कामं थांबवलीत. सर्व टक्केवारी मिळावी म्हणून कंत्राटदारांना त्या ठिकाणी घरी बसून पुन्हा बोलवत होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून दिवे लावण्याचं जे बहिष्कार घातलेला आहे, ज्यांनी रामाचं अस्तित्व मान्य केलेलं नाही, ज्यांनी रामसेतूचं लंकेच्या जवळचं अस्तित्व मान्य केलं नाही, त्यांच्या मांडीला लावून तुम्ही बसलेला. त्यामुळे तुमच्याकडून काय अपेक्षाही आहे? सर, उद्धव ठाकरे यांनी असं देखील म्हटलेलं आहे की 22 जानेवारीला ते राष्ट्रपती मुर्मू यांना आमंत्रण करणार आहेत काळा मंदिरासाठी नाशिक. जरूर येतील राष्ट्रपती, परंतु मी त्याचबरोबर त्यांना आव्हान करतो की तुम्ही माननीय सोनिया गांधींना बोलवा, राहुल गांधींना बोलवा, प्रकाश आंबेडकरांना बोलवा, स्टॅलिनला बोलवा, मायावतीला बोलवा, ममताजींना बोलवा, अन्य नेत्यांना तुम्ही प्रकाश आंबेडकर या सगळ्या डाव्या कम्युनिस्टांना वगैरे बोलवा, ज्यांच्या मांडीला मांडी घालून आज तुम्ही सो कॉल इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालात, ज्यांनी रामाचं अस्तित्व मान्य करायला नकार दिला, ज्यांनी या सर्व याच्यावर बहिष्कार घालायची भाषा केली आहे, ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, अशा सगळ्या लोकांना बोलवा ना, बघूया येतात का. ते होते आपल्याबरोबर मधू चव्हाण. त्यांनी सांगितलं आहे की राष्ट्रपती तर येतील, पण ज्यांनी सावरकर आणि संपूर्ण हिंदुत्वाचा अपमान केला आहे त्या सर्वांना बोलवा, ते येतात का बघा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरीसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.